मित्रांनो, हरभरा या पिकामध्ये बरेच शेतकरी बंधूंचे मला काही मेसेजेस आले, काही जणांच्या कमेंट्स आल्या आणि काही जणांचे मेल सुद्धा आले, की आम्ही हरभरा या पिकामध्ये सर टाबुलीचा कधी वापर करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की हरभरा या पिकामध्ये तुम्ही टाबुलीचा वापर करू शकता की नाही, हेच आधी समजून घ्यायला पाहिजे. याच्यामागचं काय गणित आहे हे देखील समजून घ्यायला पाहिजे. त्या टाबुलीचा वापर जर केला तर तुमचे काय हरभरा पिकाने फायदे होतात की तोटे होतात, हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. नाहीतर शेतकरी बंधू, जर तुम्हाला तुरीवर टाबुलीचे रिझल्ट आले असतील, तर शेतकरी बंधूंचा असा कल असतो. मी बघितला, जनरली मी बघितला आहे. याचे प्रयोग मी स्वतः देखील केलेले आहे. सुरुवातीच्या काळात माझ्या देखून देखील एकदा चूक झाली होती आणि त्याच्याच अनुभवानुसार आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तूर या पिकामध्ये टाबुलीचे चांगले रिझल्ट आले असतील, मी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहे नक्की. कारण तूर या पिकामध्ये टाबुली अतिशय चांगल्या रीतीने काम करतं. परंतु तेच काम बघून आपले बरेचसे शेतकरी बंधू हरभरा या पिकामध्ये देखील टाबुलीचा वापर करतात आणि त्याचे काय तोटे तुम्हाला पाहायला मिळतात, आपण ते एक समजून घेऊया. सुरुवातीच्या काळात काही शेतकरी बंधू पहिल्या फवारणीमध्येच आपल्याला काय वाटते शेतकरी बंधूंना, की हरभरा पिकाची वाढ थांबवायची आणि वाढ थांबवल्यामुळेच ते चांगले ब्रँचिंग करतील, चांगला फुटवा घेईल आणि चांगली वाढ देखील हरभरा पिकाची नंतर होईल. परंतु शेतकरी बंधूंनो, असं घडत नाही. ज्यावेळी आपण टाबुलीची फवारणी करतो, त्यावेळी आपल्या पिकाची वाढ थांबते. वाढ थांबण्याबरोबर हरभरा पीक जास्त लवकर जेवढी ताकद आपल्याला बाकी पिकामध्ये पाहायला मिळते, जसं तुम्ही कपाशीवर जर टाबुलीचा वापर केला तर नक्कीच चांगले रिझल्ट पाहायला मिळेल. तुम्ही तुरीवर केला नक्कीच चांगले रिझल्ट पाहायला मिळेल. पण हरभरा पीक थोडं नाजूक पीक आपण त्याला म्हणू शकतो आणि हे पीक जे आहे ते एकदा तुम्ही याची वाढ थांबवली, तर हे पीक लवकर वाढ घेत नाही. परिणामी याचे दिवस पुढे-पुढे जातात आणि आपल्या उत्पादनात घट होते. वारंवार जर तुम्ही बघितलं, तर एकदा जरी तुम्ही टाबुलीची फवारणी हरभरा पिकामध्ये केली, तर तुम्हाला 100% वाढ थांबताना दिसेल आणि उत्पादनात घट होणार म्हणजे होणार. मित्रांनो, मी यासाठी सांगतो, की शेतकरी बंधूंच्या सगळे अनुभव आपण घेऊ शकत नाही. काही अनुभव मी घ्यायला पाहिजे, काही अनुभव तुम्ही घ्यायला पाहिजे. ते कमेंटमध्ये आम्हाला सांगायला पाहिजे. जेणेकरून आपण सगळे मिळून त्या अनुभवानुसार आपण पुढे जाऊ शकतो. शेतीमध्ये काहीतरी प्रगती करू शकतो. कारण हे व्हिडिओ त्यासाठीच असतात. हे व्हिडिओ म्हणजे नुसतं आपण काहीतरी बनवायचं, आम्हाला बनवायचं आहे, आम्हाला यापासून काही फायदा होतो, पैसे मिळतात म्हणून आम्ही बनवायचं आहे, असा मुळीच अर्थ नाहीये. त्यामुळे याच्यापासून काही खूप मोठे YouTube काही पैसे देत नाही आपल्याला. परंतु शेतकरी बंधूंचं कल्याण व्हावं आणि त्यांच्या हातून काही चुका घडू नये, यासाठीचेच हे व्हिडिओ असतात. म्हणून जे काही व्हिडिओमध्ये माहिती दिली जाते ते 100% आपली खरी असते. मित्रांनो, टाबुलीचा वापर हरभरा पिकामध्ये कोणत्याच अवस्थेत करू नका. चुकूनही करू नका. हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात ती वाढ थांबवते आणि वाढ थांबून आपलं हरभरा पीक लवकर पिकअप घेत नाही. मग तुम्हाला वारंवार त्यामध्ये टॉनिकची फवारणी करावी लागते वाढ घेण्यासाठी आणि पाहिजे तशी वाढ तरीही होत नाही आणि परिणामी आपल्या उत्पादनात घट होते, आपलं उत्पादन घटते आणि आपल्याला मोठा आर्थिक फटका देखील बसतो. म्हणून हरभरा पिकामध्ये आपल्याला टाबुलीचा वापर हा कधीच करायचा नाही. 1 ml नाही, 2 ml नाही, 5 ml नाही. कोणताच ml वापरायचा नाही. बरीचशी टॉनिक बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्याचा वापर करा. तुम्हाला जर टॉनिकबद्दल माहिती पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ मी दिलेले आहेत. चांगल्या-चांगल्या टॉनिकची माहिती दिलेली आहे. परंतु आपल्याला टाबुलीचा वापर हरभरा या पिकामध्ये टाळायचा आहे आणि आपलं जे नुकसान आहे, ते देखील या ठिकाणी टाळायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला हरभरा या पिकामध्ये काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीच्या हरभरा पिकाविषयी नवनवीन माहिती पाहिजे असेल, तर नक्कीच हेल्पिंग फार्मर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.